आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आजोबा आणि सुलत्याच्या आशीर्वादानं सगळं चांगलं चाललेलं आहे। पवारांनी खासदारकीचं तिकीट दिल्यानं राजकारणामध्ये आलो। अजित पवारांनी शरद पवारांचे आभार मानले। इंडिया आघाडी तुटत चाललेली आहे। युती अजूनही पूर्णपणे एक नाही। इंडिया आघाडी टिकली तर आनंदी राहू, काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांचं मोठे विधान। इंडिया आघाडी कशी मजबूत राहील याचा विचार करावा लागेल। इंडिया आघाडीला भविष्य असेल तर आम्हाला भविष्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचं विधान। भाजप नागपूर पालिका स्वबळावर लढण्याची शक्यता, भाजपकडून तशी चाचपणी सुरू। नागपूरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची फारशी ताकद नसल्याचं चित्र। महापालिका निवडणुका या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली जाईल। महापालिका निवडणुकांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। वानखेडे स्टेडियमवर शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्मा आणि अमोल काळेंच्या स्टँडचं उद्घाटन। सोहळ्याला रोहित शर्मा कुटुंबीय, शरद पवार आणि फडणवीसांची उपस्थिती। पुण्यामध्ये नवीन शहराध्यक्षांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधून शहराध्यक्षासाठी चाचणी सुरू। दीपक मानकरांच्या राजीनाम्यानंतर नवीन शहराध्यक्षांसाठी हालचाली। मल्लिकार्जुन खरगेंकडून वर्षा गायकवाडांची पाठराखण, खरगेंच्या आग्रहास्तव वर्षा गायकवाडांचं मुंबई काँग्रेस अध्यक्षपद कायम। सूत्रांची माहिती, वर्षा गायकवाडांचं अध्यक्षपद काढण्याची होतीये मागणी। राजकारणामध्ये पडद्यामागे पटकथा लिहिली जात असते, पटकथा लवकरच समोर येईल। राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर राऊतांचं सूचक विधान।